नमस्कार श्रोते हो, गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज सोमवार आहे. शिवलीलामृताचा अध्याय 3 आज आपण बघणार आहोत. याआधी 2 अध्याय अपलोड केलेले आहेत. आपण ऐकले नसतील तर जरूर जाऊन ऐका. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. श्री शिवलीलामृत अध्याय 3 कल्माश पादकथा गोकर्ण क्षेत्र. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, सज्जन हो, इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा चक्रवर्ती सम्राट होऊन गेला. तो एकदा शिकारीला गेला असताना त्याच्या हातून एका राक्षसाचा वध झाला. तेव्हा त्याच्या भावाने बंधूच्या वधाचा सूड घेण्याचे ठरवले. त्यानंतर त्याने मनुष्यरूप घेतले आणि राजाची भेट घेऊन त्याला आपले कौशल्य दाखवून राजगृहात तो स्वयंपाकी म्हणून कामाला राहिला. पुढे एके दिवशी वशिष्ठ ऋषी राजाकडे आले असताना राजाने त्यांचा सत्कार करून भोजनास थांबवले. तेव्हा सूड घेण्यास ही नामी संधी आहे हे जाणून त्या राक्षसाने नरमांस सर्व पदार्थांमध्ये मिसळून उत्तम स्वयंपाक करून वशिष्ठांसह सर्वांना वाढला. भोजनास बसल्यावर वशिष्ठांना ही गोष्ट समजली. तेव्हा ते संतापले आणि तक्षणी त्यांनी राजाला, तू निर्जन स्थानी राहणारा राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला. त्यावेळी राजाने चौकशी करण्यासाठी मुख्य आचार्याला बोलावणे धाडले, पण तो पळून गेला होता. तेव्हा राजाही संतापला व त्यांना प्रतिशाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले. तेव्हा पट्टराणी दमयंतीने त्याला परावृत्त केले. त्यावेळी राजाने आपल्या हातातील पाणी स्वतःच्याच पायावर टाकले. त्यामुळे त्याचे पाय काळे झाले आणि म्हणूनच त्याला कल्माशपाद असे नाव पडले. त्यानंतर खरा प्रकार समजताच शांत झालेल्या वशिष्ठांनी तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला. ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माशपाद एके दिवशी भुकेने कासावीस होऊन वनात संचार करीत असताना त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्यांना पाहून तो पुढे सरसावला व त्याने त्या ब्राह्मणाला खाऊन टाकले. तेव्हा त्याला शाप देत विप्रपत्नी म्हणाली, हे दुष्ट राजा, 12 वर्षांनी तू जेव्हा आपल्या घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच तू मरण पावशील. त्यानंतर तीही सती गेली. कालांतराने शापमुक्त होऊन तो जेव्हा आपल्या घरी आला तेव्हा त्याने वनात घडलेला सर्व वृत्तांत आपल्या स्त्रियांना सांगितला. तेव्हा त्यांना अपार दुःख झाले. दिवस चालले होते व घडलेल्या ब्रह्महत्येमुळे त्याची बैचेनीही वाढत होती. त्यामुळे त्याने नगर सोडले आणि तो वनांतरी भटकू लागला. एके दिवशी मिथिला नगरीजवळ राजाची आणि गौतम ऋषींची भेट झाली. तेव्हा राजाने त्यांना आपली दुःखद हकीकत सांगून सुटकेचा मार्ग विचारला. तेव्हा गौतमांनी त्याला गोकर्ण क्षेत्री जाण्यास सांगितले व क्षेत्राची कथा सांगताना ते म्हणाले, रावणाने शंकराला तपाने प्रसन्न करून शिवलिंग व देवी पार्वती मिळवली. ती पार्वती नसून कुरूप स्त्री आहे असे त्याला भासवून विष्णूने पार्वतीची त्याच्या हातून सुटका केली व तीच भद्रकाली होय. गणपतीने रावणासमोर गुराखी मुलाचे रूप घेऊन व रावण लघुशंकेस बसला असता त्याचे शिवलिंग सांभाळतो असे सांगून ते घेतले. ते भूमीवर ठेवायचे नव्हते, पण गणपतीने हे फार जड आहे, हात दुखू लागले असे सांगून रावण उठून परत येण्याआधीच ते लिंग जमिनीवर ठेवले. तर ते इतके घट्ट बसले की रावण ते उपटून काढूच शकला नाही. गुराख्याच्या गायी पण जमिनीत गेल्या. तरी एका गायीचा कान रावणाच्या हाती आला. ते शिवलिंग म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. गौतमांनी नंतर राजाला एक अत्यंत पापिणी स्त्री गोकर्ण क्षेत्री आली व तिला शिवरात्रीस कसे उपोषण घडले, जागरण आणि पूजन घडले व त्यामुळे ती यमाकडे न जाता शिवलोकी कशी गेली ती कथा सांगितली. गौतमांच्या उपदेशानुसार राजा गोकर्णास गेला व तेथे शिव आराधना करून ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होऊन शिवलोकी गेला.
श्री शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगलधामा निजजन हृदय आरामा चराचर फलांकित द्रुमा नामा अनामातीत तू इंदिरावर भगिनी मनरंजना षडास्य जनका शफरी ध्वजदहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्योजात वाम अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगीभूषणा सर्वव्यापका अंधकमर्दना परमातीता निरंजना त्रिगुणत्रय विरहित तू. हे पयफेन धवल जगज्जीवन द्वितीय अध्यायी कृपा करुण अगाध सुरस आख्यान शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसी कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सूत सांगे नैमिषारण्यी. इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र सहनामे भूभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडौजा पृथ्वीवरी. पृतना वसने करुण घातले उर्वीस पालाण प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रु बगणे मावळली. तो एकदा मुगया व्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन घोरांधर प्रवेशला विपिन तो सावजे चहूकडून उठली. व्याघ्र भ्रूकरीस वनकेसरी मृग मृगी वनौघो वानर वानरी शशक जंबुकांच्या हारी संहारित नृपवर जातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती. नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गतप्राण होऊनी पडियेला. त्याचा बंधू परमधारुण तो लक्षिता झाला दुरोण मनी कापट्य कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा. मित्र सहपातला स्वनगरास असुरे धरिला मानव वेश कृष्ण वसन वेष्टीत विशेष दरवी स्कंधी घेऊन या. नृपासे भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री परमनिपुण अन्न शाखा सुवास करीन देखोन सुरनर बुलती. राये ठेविला पाक सदनी त्यावरी पितृ तिथी लक्षुनी गुरु वशिष्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठे आणिला. भोजन आला अब्जनंदन तो राक्षसे कापट्य स्मरून शाकांत नरमांस शिजवून ऋषीस आणून वाढवले. त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ मुनी सकळ ऋषीन माझी शिरोमणी कापट्य सकळ जाणुनी मित्रसह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेणे सर्वथा बोलावा सुपशास्त्री जाणता तव तो पळाला क्षण न लागता गुप्तरूपे वना आपुल्या. राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले. तव रायाची पट्ट राणी मदयंती नामे पुण्यखाणी रूपे केवळ लावण्य हरणी चातुर्य उपमे जेवी शारदा. मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुनिया शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा. गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्या प्रपदांवरी जल टाकी मित्रसह तो जानूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण. कुष्ठ भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे वशिष्ठे जाणोनी वृत्तांत रायासी उशाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त येशी स्वस्थाना आपुल्या. गुरु पावलांतर्धान मग कल्माशपाद राक्षस होऊन क्षुधाक्रांत निशिदीन वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंतदाढा वाढलिया. जीव बक्षिले आस मास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस 12 वर्षी देखिला. सवे त्याची ललना चिमणी दोघे क्रीडती कौतुके वनी. तव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरुनी भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत. गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको
गडबडा लोळे सुंदरी, करुणा भाकी पदर पसरी, सवेची जाऊनी चरण धरी, सोडी झडकरी पती माझा. पती सबक्षु नको राजेंद्रा, महत पाप घेऊ नको एकसरा, स्वर्ग मार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळी, ऐसी करुणा भाकिता कामिनी, निर्दये बक्षिला तेची क्षणी, अस्ति पंजर टाकुनी तिये पुढे दिधला. तवती दुःखे करुणी, आक्रोशे कपाळ पीठी धरणी, मृत्तिका घेऊनी घाली वदनी, कोणवनी सावरी ती ते. मग तिने शाप दिधला राजा ते, जो अलोट विधी हरिहराते. म्हणे मदयंती संग सुरते, प्राण जाईल तेची क्षणी, कोणे एके स्त्रीचा संग सोहळा, तुझन घडो रे चांडाळा. ऐसा शाप वदोनी ते वेळा, केल्या गोळा अस्ति पतीच्या. तात्काळ प्रवेशली अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी. राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे स्त्रियेसी, येरी कपाळ पीठी आक्रोशे करून, म्हणे झाले वंशखंडन. पतीस बोले ब्रह्मचर्य धरून, प्राण आपुला रक्षिका. अनिवार अत्यंत मन, न करी कोणे स्त्रियेसी संभाषण. कधी अंगाराची सेज आजपासून, झाली तुझ लागी जाणपा. परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोंडीला व्याघ्र, की महाभुजंगाचे दंत समग्र, पाडोनी गारुडी दीन करी. की नासिकी वेसण घालून, महावृषभ करीती दीन, की वनी निरंकुश वारण, धरून क्षीण करती मग. तैसा कल्माश पाद भूप, होऊनी राहिला दीन रूप. पुढे प्रकाशा व्याकुळ दीप, आपण धर्मशास्त्र पाहतसे. तेथीचे पाहोनी प्रमाण, वशिष्ठे मदयंतीस भोग देऊन, अमोघ वीर्य पडता पूर्ण, दिव्यपुत्र जाहला. तेणे पुढे वंश चालला, असो तो राव मृगयेस निघाला. यथारण्य तया गृह वाटे नृपाला, भोग त्यजिले सर्वही. मनात मनोज विकार उठत, विवेकांकुशे कामैभ आवरीत. म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य, ते कर्म सहसा न करावे. आपुली कर्मगती गहन, प्राक्तन विचित्र दारुण, देवावरी काय बोल ठेवून, भोगिल्या विण न सुटेची. ऐसा राव उदास युक्त, वनी हिंडता मागे पाहत, तो पिशाच भयानक अत्यंत, रायापाठी उभे सदा. दाम्पत्ये पूर्वी मारिली, ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी, परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत. महाविक्राळ दात करकरा खात, राये व्रती केली बहुत, दान देत बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला, मिथुला नगरा समीप आला. वनश्री देखता आनंदला, परी ब्रह्महत्या पाठीशी उभी. वृक्ष लागले बहुत, आम्रवृक्ष फळ भारे डोलत. पोफळी रातांजन विराजित, केळी नारळी खर्जुरिया. चंपक जाई जुई मालती, मोगरे पुन्नाग राजशेवंती. मलयागर कृष्णागर जाती, जपा करवीर कोविदार. वड पिंपळ औदुंबर, पारिजातक बकुल देवदार. कपित्त बिल्व अंजीर, अर्जुन पिचुमंद कदंबते. ऐसिया वना माझी नृपती, क्षण एक पावला विश्रांती. परिते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्य वासरमणी, की निधान जोडे रंका लागुनी. की क्षुधिता पुढे उचंबळवनी, क्षीराब्दी जैसा पातला. की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत. की चिंताग्रस्तासी प्राप्त, चिंतामणी जाहला. तैसा तापसियान माझी मुकुटमणी, शिष्य मांदी सवे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी, तये स्थानी पातला. राये घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करून. उभा ठाकला कर जोडून, करीस्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन, पापे संवारती संपूर्ण. तू विलोकीसी जरी कृपा करून, तरी रंक सहस्र नयन होय. यावरी तो महाराज गौतम, कल्माशपादा पुसे कुशलक्षेम. राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम, सुखे करून नांदती की. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, स्वधर्म आचरती की समग्र. पशु सेवक पुत्र कलत्र, समस्त सुखरूप आहेत की. राव म्हणे आपुले कृपे करून, समस्त आहेत क्षेम कल्याण. परंतु आलासी वाटते दुरून, आनंदघन दिसतोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्वकर्म आपुले दुस्तर, ऋषी प्रती निवेदिले. गौतम म्हणे परम पवित्र, भू कैलास गोकर्ण क्षेत्र. तेथुनी मी आलो अपार, महिमा तेथीचा न वर्णवे.
ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सूर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत कोटी सूर्यांची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा नवर्णवे इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वशिष्ठ भृगु जामदग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडप घसणी होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करती वेद घोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सगन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र अष्टवसू दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी अखंड आराधिती पिनाकपाणी रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे वरगड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले गणेश स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अविधान ती नित्य लिंग पूजनावी न जाण उदक प्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रतीचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासाप्रती पंचवदन जाता झाले साक्षेपे तप आचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण जेणे वेदांची खंडे करून सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेमवरित उमानाथ संतोषे जेणे राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभुतोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालं दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वयनयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकुनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून ती ब्रह्मानंद रस मुरोन दिव्यलिंग होतिले सहस्र बाल सूर्यन पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतिरी दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवताचन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिली इच्छा मात्रे
ज्या कारणे सांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन, ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन, लावण्य सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे, जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा, सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा नामातीत तू, शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष निर्मू न शके विधीश, बोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नेई अपर्णा तू, रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद जननी, दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालेला, दक्षिण पंथे जाता सत्वर गज बजिले सकळ सुरवर, गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती, म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण, भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासतसे, म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेला आता स्नेहवरित, इकडे भवानी स्तवन करीत ते हे पद्मजतात धाववेगी, वारीजे नयना इंदिरावरा निगमागमा वंद्या सुहास वक्त्रा, हे नील पयोधर गात्रा धाववेगी सोडवी मज, हे मधुकैटभ नरक मूळ भंजना, हे दशावतारधरा पीत वसना, हे मदनांतक मानस रंजना, हे जनार्दना जगद्गुरु, हे कोटी मनोजतात श्रीधर, असुरमर्दन परम उदार, ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर, विप्ररूपे आडवा आला, म्हणे धन्य द्विपंच वदना, कोठे मिळवली ऐसी ललना, दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली, विप्र म्हणे खाली उतरून निहाळून पाहे हिचे वदन, रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली, भुवयास आठी अमंगळपूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन, गदगदा विप्र हासे देखून टाकोनी रावण चालला, मग रमाधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिदली, शिव म्हणे सत्य वचन ते तुझं नाटोपे कवटाळेन, अनंत ब्रह्मांडे गाऊन सवेची लपवील तत्वता, मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न, मया सुराची उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै, तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती, अंगीच्या सुवासे धावती काद्रवे चक्रे प्रीतीने, तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी, विशती नेत्राचे चत्वरी पट्टमहिषी पतिव्रता, मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदण, सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्यासे जिये माझी, ते निर्वाण सांगातील शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती, महाशत्रुवरी निर्वाणिती प्रेरावी त्वा सत्यपै, ऐसी ऐकताची रावण परतला लिंग घेऊन, पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गाई राखी, गजाननाचे स्तवन देव करती कर जोडून, म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती, ऐसा देवी प्रार्थिला एक दंत तव रावणासी मूत्र लागले बहुत, पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र बरे, भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमा धवे, हाती घेऊन लघुशंकेस बैसावे हेही कर्म अनुचित, तव तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता, त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे, विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोराणी पळती, तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज, रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करून, विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी, अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती, दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस वैसला, अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर, शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा, असो रावणासी मूत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार, एक घटिका लोटताई वक्त्र हाकफोडी गरजोनी, माझ्या गायी गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी, रावण न बोलेची निर्धारी हस्तसंकेते थांब म्हणे, दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन, एवं घटिका झाल्या 3 रावण कदापि नवठेची, जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित, तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत हाक फोडी, राक्षस आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले मंडळी, अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेन, पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग, रावण धावे सवेग अशौच अपवित्र क्रोध बरे,
लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपटे तया लागुनी अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन रावणे एक गायीचा कर्ण धावोनी या धरियेला तोही न उपडे तया लागून मग तेथेच केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नामजान पडियेले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणून करीती अर्चना सुरऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्षपुत्र नातू गणती 1.25 जयाचे इंद्रजिता ईसा पुत्र अष्टादक्ष होनी सेना भार चेतीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तम ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथून जाहले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष निग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अतिय पवित्र देखिली सर्व रोगवेष्टीत पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपीती भरोन हस्तपाद बोटे गेली घडवून परमकुष्ठित कुलक्षण कैची अन्न उदक तियेते दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्ण नासिका झडवून किडे पडले बुचकुचित अंगीचे चर्म गेले झडवून वस्त्र पडिले गळवून धुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीचे भोगीत तिचा मरणकाळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोपून तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत वैसले 4 जण कोटी सूर्यतेज विराजमान प्रभाशशी समान एकाची कोणी अग्नितेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखीत वाद्ये वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐके नृपती मग तयांप्रती पोसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जातो उद्धरण ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग मा तयासी पुसिले इने पूर्वी काय तप केले मग ते जीवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानेना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली ज्या कर्म करू लागली बापे शिकवल्या नायती तेहे जाहली गरोदर लोक निंदा करीती समग्र मग बापे केश धरुनी सत्वर बाहेर जातली येसी मग ही इंडता देशांतर कोणी एक सौभाग्य शूद्र त्याने इथे स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमांसी रथ पुष्ट जाहली बहुत घोणीत लोचन उघडीना शूद्र घेवोनी दासी दास गेला क्षेत्री कृषिकर्मास हे क्षुधित आठवुनी मासास शस्त्रे घेवोनी चालली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिणी सुरी घालीत असे ते अट्टाहासे ओरडत गायी उंबरोनी अनर्थ करीत विनेकंठ छेदोनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडून पाहे पापिणी मग गोवत्स ओळखले तेच क्षणी तेव्हा तिने शिवशिव उच्चारुनी म्हणे करणी न करता केली मग अर्धवत्समास बक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरीही काळे मृत्यू पावत तो येऊन या यमदूत येस नेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे कुंभी पाकी घालिती असी पत्रवनी हिंडवती तप्त भूमीवरी लोळवती स्तंभ कवटाळवती तप्तजे चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इथे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्सवध हिने केला मग यमे दिदले लोटून चांडाळ योनीत पावली जनन गर्भांध कुशळ कुलक्षण विष्ठामूत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्ट बक्षी जाण तव मायबापे गेली मरोन मगई हाती काठी येऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करती वारंवार त्यांच्या संगेही दुराचार चांडाळी ही चालेली
कोकण क्षेत्रा गेली चांडाळी, पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी. म्हणे मजान्य द्यावे ये वेळी, बहुत पापिणी मी आहे. हाका फोडीत हात पसरवून, तो प्रदक्षिणा करती भक्तजन. एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले, ते त्रिदळ चाचपून पाहत. मुखी घालावयाची नाही वस्तू, म्हणून रागे विरकावित. ते पडत शिवलिंगावरी, शिवरात्रीस उपोषण. बिल्वदळे घडले शिवपूजन, शिवभक्तांसवे जागरण. घडले संपूर्ण चांडाळीस, शिवनामे गरजती जन. हेही करीत तसेची स्मरण, तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पूर्व वृत्तांत, शिवगणी सांगितला समस्त. मग ते दिव्य देह पावोनी वैसत, शिवविमानी ते दवा. आपुले पूर्वकर्म आठवून, करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे ऐक राया सादर, तू गोकर्णाप्रती जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर, त्रिदळे करुनी अर्चिका. ऐसे बोलूनी गौतम मुनी, गेला जनकाच्या यागा लागुनी. कल्माशपाद तेच क्षणी, गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्य लिंग, मित्र सहराये पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग, उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष, जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदिपुरुष, पाठवित दिव्य विमान. विमानी वैसले शिवगण, परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत बीजांचे रस पिळवून, मूर्ती होतीला वाटते. अनंत वाद्ये गरजती एक वेळा, तेने रंगसुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरून वृंदारक. मित्रसह दिव्य देह पावोन, झाला दशभुज पंचानन. इंद्र चंद्राधिपदे ओलांडून, नेला मिरवत शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावोन, शिवरूपी मिळाला आनंदघन. धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य, तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन, श्रवणी सादर वैसला. मानस सरोवर वेष्टीत, मराळ जैसे विराजित. की निधानाभोवते समस्त, साधक जैसे वैसती. तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्य अलंकार. देवोनी गौरवा श्रीधर, ब्रह्मानंदे करुणिया. श्रीमद्भक्ती मातटल विलासा, ब्रह्मानंदादिपुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा, कथारस वदवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड, तृतीयाध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. जय श्रीराम.